बाय मिस्टेक शादी, बंदिशों में बंधा प्यार, भाग 24। साधारण अर्ध्या तासानंतर मिष्टी शॉवर घेऊन खाली आली. तिने नाईट सूट घातला, पण तिचा चेहरा निर्जीव वाटत होता. डगमगणारी पावलं तिची अवस्था सांगते होती. तिला कोणीतरी आपला हवं होता, ज्याच्या मिठीत ती रडून मोकळी होईल. पण देवाला कदाचित तिचं एकटं राहणंच मान्य होता. तिच्याकडून सर्व काही हिरावलं गेला होता आणि आजही तेच घडत होता. तिचा चेहरा पूर्णपणे लाल झाला होता. तिच्या डोळ्यांत ना चमक होती, ना जगण्याची इच्छा, ना कोणीकडून काही मिळण्याची आशा होती. ते तिचं नव्हतं. भारी पावलांनी ती लिव्हिंग रूममधील सोफ्याकडे निघाली. येताना तिने लाईट्स चालू केली. तिथे दोघांचे अर्धे कपडे पडले होते. तिने ते उचलले आणि पाहून स्वतःवरच हसू लागली. तिचं ते हसणं लिव्हिंग रूममध्ये घुमलं, पण पुढच्याच क्षणी ते हसणं अश्रूमध्ये बदललं आणि तिच्या तो रडण्याचा आवाज सर्वत्र पसरला. आता तिथे फक्त मिष्टीचा कर्कश आवाज घुमत होता. त्या आवाजात तिचं दुःख स्पष्ट दिसत होता. तिच्या त्या हृदयद्रावक किंचाळ्या त्या शांततेत लिव्हिंग रूममध्ये घुमत होत्या. नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा ती काळ्या रात्रीच्या अंधारात हरवली होती. असा अंधार की जो कधीच तिच्या जीवन उजेडात आणू इच्छित नव्हता. कोण जाणे तिने कोणाचा काय बिघडवला होता की देव तिची इतकी परीक्षा घेत होता. जेव्हा ती स्वतःला दुसऱ्या दिवसासाठी तयार करायची, तेव्हा पुढे नवीन आव्हान तिची वाट पाहत असायची. हा सिलसिला कधी संपणार होता किंवा नाही, पण की पुढे कदाचित तिचं आयुष्य यापेक्षा सुंदर होईल. चला तर मग बघूया, कधी येईल तो दिवस. तिने सर्व कपडे गोळा केले आणि लिव्हिंग रूम स्वच्छ केलं. तिथे बिअरच्या बाटल्यांचे तुकडे पडले होते. ते तुकडे बघून मिष्टी नेहमी विचार करायची. जेव्हा तो तिच्या जवळ यायचा तेव्हा त्याच्या डोळ्यांत नशा दिसायचा. तोही फक्त आपल्या शरीराची भूक भागवण्याचा. पण तिला हे आठवून देखील आश्चर्य वाटत असे. त्याच्या तोंडातून कधीच दारूचा वास आला नव्हता, तेवढी सिगारेट सोडून. हाच विचार करतच तिने सर्व हॉल काही स्वच्छ केला. तिने तिची बॅग उचलली, जी अजूनही लिव्हिंग रूमच्या सोफ्यावर पडून होती. बॅग घेऊन ती स्वयंपाकघरात गेली. तिने सकाळचा टिफिन गरम केला आणि लिव्हिंग रूमच्या सोफ्यावर बसून जेवायला सुरुवात केली. ती रात्री फार कमी जेवायची, कारण त्या शांततेत तिला स्मशानात असल्यासारखं भासवत असे. हा एकटेपणा तिला कधीच नको होता. तिला सर्वोची आठवण, आणि ते 6 महिने देखील. नवरा जरी सोबत नसला तरी तिला सिंघानिया परिवाराने कधीच ती कमी भासू दिली नाही. तिथून 1.5 वर्षांपूर्वी आल्यापासून इथे एकबीच होती. सोबतीला हया 4 भिंती, जया तिला खायला उठता असे. म्हणून ती घरी कमी, हॉस्पिटलमध्ये जास्त वेळ घालवायची. सर्वांसोबत जेवायला तिला चांगल्या वाटत असे. तिथे बरीच माणसं असायची, पण गेल्या काही दिवसात डॉक्टर वसीमच्या यायाने ती संधीही हिरावली गेली होती. एक कमी होतं, दुसरा पण वादळ तिच्या आयुष्यात डॉक्टर वसीमच्या रूपानं आला होता. ती कोणाला सांगण पणाने व्यक्त करायला जवळचं असं कोणीच नसताना जरी तिने नवऱ्याला सांगितलं असतं तर कदाचित तो तिची नोकरीच बंद करायला देखील मागे पुढे बघणार नाही. याच भीतीने मिष्टी गप्प होती आणि निमूट पडणे सर्व त्रास सहन करत होती. ती भल्या मोठ्या त्या बेडरूममध्ये क्वचित झोपायची. तिची जागा नेहमी लिव्हिंग रूम हेच असायचं. तिच्या एकटेपणा कधीकधी रात्रभर बसून ती रडत राहायची, कारण ते ऐकणारं कोणीच नव्हता. तिच्या आयुष्यातील त्या 6 महिन्यांच्या आठवणी खूप सुंदर होत्या, जेव्हा ती सिंघानिया कुटुंबासोबत होती. सर्वांसोबत जीवणं, राहणं, आजीशी गप्पा मारणं सगळं छान होतं. परंतु पक्षाबाबतीत स्वप्नांची आणि नवऱ्याची कमतरता जाणवायची.
तिथे फक्त स्त्रिया घर सांभाळू शकतात असं सर्वांचं म्हणणं होतं. पुन्हा एकदा तिच्या आशांवर पाणी फिरलं होतं. आता ती आशा पूर्ण झाली होती, पण ती पुन्हा एकटी झाली होती. खरंच तिला प्रत्येक ठिकाणी का बलिदान द्यावं लागत होतं. जेवण गरम करून ती लिव्हिंग रूममध्ये परतली आणि सोफ्यावर बसून जेवायला लागली. तिच्यात एकमेव सोबती होता टीव्ही. तिने टीव्ही चालू केला, पण पुढच्याच क्षणी तिचे हात थांबले. तिला वाटलं तिची अवस्था या गाण्यासारखीच झाली आहे. छन से जो टूटे कोई सपना, जग सूना सूना लागे, जग सूना सूना लागे, कोई रहे ना जब अपना, जग सूना सूना लागे, जग सूना सूना है. हे असं का होतं जेव्हा हृदय रडतं, हवाही सिसकत रडते. जेवणाचा प्रत्येक घास तिच्या सिसक्यांसोबत खाली उतरत होता. तरीही ती समोर पाहत जेवत होती. सकाळपासून ती उपाशी होती. जग सुना लागे, छन से जो टूटे कोई सपना, एक सुना सुना लागे, रूखी रूठी सारी रातें, फीके फीके सारे दिन, वीरानी सी वीरानी है, तन्हाई सी तन्हाई है. मिष्टीने जेवण अर्धवट सोडलं आणि टीव्हीकडे एकटक पाहू लागली. तिचा वाहत होते. तिच्या आयुष्याचीही तीच अवस्था होती. तिची आत्माही, तिच्या भावनांचा गळा तिने आधीच खोटला होता. सर वकस्टिस एक पान कळला आखांसा दिसंदी इन्सान पत्थरांच्या नगरीत. पत्थरांचे चेहरे, पत्थरांचे हृदय, बुभूल तुम्य. कडल माणूस मिलेला मोजक्या लोकांना सोडून. रडताना तिने आपला डोकान गुडघ्यात घेतला आणि स्वतःला मिठी मारून रड बसली. From Geritsin Aspetsev Maya Samna Kunana. हे आसपॅचे मनात सत्य आला. हे नाही, उथे चेमकायना नव्हती होती. सुताड आपण काय तोना एक खूप जेतचे मोते ला बाकी तिकायरी काय दिवस तो येणार नव्हता. एका क्षणी तिला वाटलं अशा आयुष्यापेक्षा मृत्यू बरा. पण तिच्या नवऱ्याने ती संधीही तिला दिली नव्हती. जर तिने स्वतःला काही केलं तर तिच्या मामाचं काय होईल तशी धमकीन त्याने तिला दिली होती. याच विचाराने ती मजबूर होती. ना ती जगू शकत होती, ना मरू शकत होती. तिच्या प्रत्येक श्वास त्याच्याच हातात होता. मिष्टीला कधी झोप लागली हे तिलाच कळलं नाही. इकॉनॉमी हॉस्पिटलसमोर 2 गाड्या थांबल्या. ड्रायव्हर सीटवरून उतरलेल्या गाडीत मागचा दार उघडलं आणि त्यातून लेदरच्या बुटातला पाय बाहेर पडला. बेबी, तू इतक्या वेळे कुठे होतास? हॉस्पिटलच्या बेडवर पडलेल्या मुलीने केविनच्या चेहऱ्याकडे पाहत मोठ्या प्रेमाने विचारला. त्याचा चेहरा अभावपूर्ण होता. केविनने वळून पाहिलं आणि हसत म्हणाला, काही नाही, एक महत्वाची मीटिंग होती, ती पूर्ण करून आलो. ओह, ऐसी डील फायनल झाली का? केविनने तिच्या प्रश्नावर तिला एक तिरकस नजर टाकत विचारलं. तुला इतकं का जाणून घ्यायचंय? त्याला कोणीही त्याच्या कामाबद्दल प्रश्न विचारणं अजिबात आवडत नव्हतं. अदितीने घाईने स्पष्टीकरण दिलं. नाही असन, नाही, तू खूप फ्रेश दिसतोय. तुझा चेहरा पहा किती चमकतोय. पेजे मग त्याचा मोठी कशा करण्यासानी अदितीने मोहक अंदाजात तिच्या पायानी हॉस्पिटलच्या गाऊन बाजूला करत म्हटलं, पहा ना मला किती लागलाय. पण केविन आपल्या विचारांत हरवला होता. डोळे बंद करताच त्याच्यामोर तोच चेहरा येत होता. फ्रेश खरंच तो, पण काच उत्तर काय असेल? खरंच हे प्रेम तर नाही ना? दुसऱ्या सकाळी मिष्टीची झोप मोठ्या अलार्मच्या आवाजाने उघडली. तिने डोळे उघडले तेव्हा समोर टीव्ही अजूनही चालू होता. ती विसरली होती. तिच्या हातावर लागलेली भाजी तिच्या डोळ्यांत गेली आणि मिरची लागल्यामुळे ती झटकन डोळे बंद करून स्वयंपाकघराकडे धावली. कथा आवडत असल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.